बाप बोललो रे बाप, तुमच्यामधला सामान्य बाप. साहित्यिकांनो का नाही का कळली माझी कथा? तुम्हाला नाही का कळली माझी व्यथा? तुम्ही रेखाटला तो मारझोड करणारा बाप, तुम्ही रेखाटला दारूच्या नोंदीमध्ये असणारा तो बाप. पण आई विना पोरक्या झालेल्या त्या मुलाला आई आणि बापाची माया लागलं. बाप तो कसा काय विसरला? कसा काय विसरला त्या बापाला? कसा काय विसरला? यशोदीची भगिनी काय मान्य आहे, पण भर पावसात महापुरात स्वतःच्या जीवाचा तुकडा घेऊन जाणारा तो वासुदेव तुम्ही कसं काय काढला? त्या वासुदेवाला कसं काय काढला? त्या वासुदेवा सोडून मला अशी आक्रोश करणारी ती कौशल्या विवेकातली मान्य आहे. पण पुत्र योगाने तळपडणारा तुम्ही कसा काय काढला? ते दृश्याला तोच पाप बोलतोय मी, तोच पाप. स्वतःची स्वप्ने मारून मुलाच्या स्वप्नांचा विचार करणारा तो पापच असतो ना रे, पापच असतो ना रे. अरे तुला ऍडमिशन साठी, नोकरीसाठी कित्येक कुंभांडे जिजवणारा तो पापच असतो ना रे. पापच असतो ना रे. आलेल्या स्थळाला विनोदीपणे वरमाळा घालणाऱ्या त्या मुलीचा सर्वात मोठा विश्वास बोलतोय मी, सर्वात मोठा विश्वास. तुम्ही म्हणता आईने मुलाला 9 महिने पोटात वाढवलं, पण आयुष्यभर खंबीरपणे साथ देणार तो बापच असतो रे, बापच असतो. तोच पाप बोलतोय मी, तोच पाप. अरे पायाला ठेच लागली की आई ग म्हणाले तुम्ही, पायाला ठेच लागली की आई ग म्हणाले तुम्ही. अचानक बाजूला ट्रक केला की बापरे म्हणताच ना रे. लोक म्हणतात आई म्हणजे माया, हो अगदी काय. पण बाप म्हणजे स्वतःच दुःख लपवून मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा तो बापच असतो रे, बापच असतो रे. छोट्या संकटांमध्ये आई कृपते, मान्य आहे. पण भल्या मोठ्या संकटांमध्ये स्वतःच्या छातीची ढाल करून उभा असतो ना तो बापच असतो रे, बापच असतो रे. त्या बापाची इच्छा काय असते रे? जे माझ्या वाट्याला आलं नाही ते माझ्या मुलाच्या वाट्याला एवढीच इच्छा असते ना. सांगा ना तुम्ही, सांगा ना. साहित्यिकांनो तुम्हाला सांगू का? समजावा त्या मुलाला, थकलो मी, संपले हे माझी ताकद. नातवंडांना अंगा खांद्यावर ठेवावं अशी इच्छा होती माझी. पण आज माझ्या अंगाला म्हातारपण आलं म्हणून त्यानं घराबाहेर काढलं मला, घराबाहेर काढलं. पण सांगा ना त्याला, जे मला एकदा घरात नातवंडांना कवटाळून एकटा दुसरा. सांगा ना त्या मुलाला, हे मला एकदा घरात, हे मला एकदा. तुला आठवतंय तू लहान होतास, रात्री तापाने फणफण लावतात, आठवतंय? तेव्हा 3 किलोमीटर तुला मी दूर खांद्यावरून चालत घेऊन गेलो होतो ते दवाखान्यात. पण हाच माझे पाय थरथरत आहेत. पण तुझ्याकडे हात द्या वेळच नाही काढे. तोच बाप बोलतोय रे, तोच दुर्दैवी बाप बोलतोय रे. आज तू मोठा झालास, पैसे कमवायला लागलाय. पण या बापाची किंमत तुला समजली नाही. फक्त आज तू घराबाहेर काढलंस मला. फक्त तू घरात ठेवं आणि म्हणावं बाबा तुम्ही कसे आहात. हे 2 शब्द ऐकण्यासाठी मी व्याकुळ झालाय हो. त्या घरात जीव गुंतलाय हो माझा, गुंतलाय.
त्या घराच्या प्रत्येक विटेवर स्पर्श झालाय माझा, स्पर्श झालाय, स्पर्श झालाय. व्याकुळ व्याकुळ झालाय हो जीव माझा, व्याकुळ झालाय. सांगा ना त्या मुलाला हे मला एकदा करा ना, दोन ना कवटाळू दे एकदा. सांगा त्या मुलाला हे म्हणा एकदा करा. ज्या बापानं सावली दिली तुम्हाला, ऐकताय ना, ज्या बापानं मला सावली दिली, घर दिलं, गाडी दिली, नोकरी दिली, त्याला आज घराबाहेर काढताय का हो? घराबाहेर काढताय का? सांगा का काढताय घराबाहेर? ओझं वाटतंय का तुम्हाला? ओझं वाटतंय का त्या बापाचं? सांगा सांगा, ओझं वाटतंय का त्या बापाचं? ओझं वाटतंय का? आज मला म्हातारपण आलंय म्हणून घराबाहेर काढलं. एक दिवस असा येईल की जिवंत असल्या या बापाची किंमत त्याच्या फोटोवर हात चढवल्यावर कळून येईल. तोच बाप बोलतोय, तोच बाप बोलतोय, तोच